आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कडेगाव पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांची वज्रमूठ। नेवरी ते घोगाव आत्मक्लेश पदयात्रेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। कडेगाव आणि पलूस तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात येथील स्थानिक शेतकऱ्यांनी आपली वज्रमूठ बांधली असून शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आत्मक्लेश पदयात्रा कडेगाव तालुक्यातील नेवरी येथून काढण्यात आली। ही पदयात्रा पलूस तालुक्यातील घोगाव येथे संपन्न होणार असून या पदयात्रेत शेतकऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। नेवरीच्या सरपंच प्रमिला साळुंखे यांच्यासह 5 महिलांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आत्मक्लेश पदयात्रेस सुरुवात झाली। यावेळी मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट दीपक लाड म्हणाले की सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा घातलेला डाव आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही। ही भूमी क्रांतीवीरांची आहे आणि क्रांती आम्हाला नवीन नाही, ती आमच्या रक्तात आहे। प्रसंगी रक्त सांडू पण 1 इंच जमीन देणार नाही। श्रीदास होनमाने म्हणाले, प्रशासनाने आम्हाला समजून घ्यावे, आम्ही त्यांच्या विरोधात नाही तर शेतकऱ्यांच्या बाजूने आहे। जरी आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी आमच्या माता भगिनी नेतृत्व हातात घेतील। शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केले आहे की तेल जपून वापरा, इलेक्ट्रिक गाडी वापरा, कारण देश आर्थिक संकटात आहे। मागं लाखो करोडो रुपयांचा शक्तीपीठ महामार्ग का रद्द करत नाहीत? हा महामार्ग रद्द केल्याने काहीही फरक पडणार नाही, उलट शेतकरी तुम्हाला आशीर्वाद देतील। उपसभापती विजय महाडिक म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाला 1 इंच जमीन देणार नाही। प्रसंगी काठ्या काढू आणि रस्त्यावर उतरू। आत्मक्लेश पदयात्रा नेवरी गावातून आंबेगाव मार्गे भगतमळा येथे प्रस्थान झाली। यावेळी शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, शेतकरी एकजुटीचा विजय असो, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम, कोण म्हणतं होत नाही, केल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणा आणि परिसर दणाणून सोडला। पदयात्रेत महिलांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। यावेळी युवा नेते अमोल महाडिक, विद्याधर महाडिक, विक्रम पवार, अमोल महाडिक, माजी उपसरपंच दत्तात्रय महाडिक, राजाराम महाडिक, फौजी प्रकाश महाडिक, गणेश पवार, लखन सकट, संतोष ढवळे, रुपेश ढवळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।